कोरडगाव पाथर्डी तालुका. पाथर्डी तालुक्यामध्ये तालुका हा. तिकडे कोण कोण उभं राहिले? लंके आणि विखे. काय हवाय कोणाशी? आता लंकेचीच आहे सध्या. तिकडे पाथर्डीकडे पण पाथर्डीकडून का बरं, काय कारण? काय पवार साहेबामुळं, पुन्हा याच्यामुळं शेतीमालाला भाव नाही, दुधाला भाव नाही. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई आता असं आहे. मग मी काय म्हणतो, जसं लोक आहे ना बदल करतात. पुढं अमेरिकेत काय होतंय, 10 वर्ष राष्ट्राध्यक्ष, तसं आपलं का बघू ना, एका घराला 50 वर्ष, एका टायमाला लंकेला देऊ 5 वर्ष खासदार. बरोबर, खासदार लंके झाला पाहिजे. का बरं? विखे का नाही? नाही की आता काय आपलं त्याच एवढं हे नाही. तुमच्या तालुक्यातले लंके म्हणून नाही तसं काय नाही म्हणायला. मग कोणाला मानता तुम्ही? कोणत्या पक्षाला मानता? आमच्या आता सध्या तेच आहेत तिथं आमच्या इथं लंके. निलेश लंकेंनी काय कामं केली असे? नाही केले, पण त्याला करता नाही आलं ना. मग कोरोनाच्या काळात 2-3 वर्ष त्याचे केले. कोरोनाच्या काळात जमला नाही, समजा अडचणी येत होतं ना, कामं केली नाही. अजून नाही केली, पण करणार आहे. दिल्या असून करून ठेवली. आता त्यांनी काम नाही केलं तर तुम्ही मत त्याला द्यायचं. आमच्या तालुक्यातला माणूस आम्हाला, आमचा तालुका मोठ्यातला माणूस मोठा करायचा आम्हाला. काय वाटतं दादा, कोणतं गाव आहे तुमचं? आमचं गाव कोरडगाव पाथर्डी तालुका. पाथर्डी तालुक्यामध्ये तालुका हा. तिकडे कोण कोण उभं राहिले? लंके आणि विखे. काय हवाय कोणाशी? आता लंकेचीच आहे सध्या. तिकडे पाथर्डीकडे पण पाथर्डीकडून का बरं, काय कारण? काय पवार साहेबामुळं, पुन्हा याच्यामुळं शेतीमालाला भाव नाही, दुधाला भाव नाही. म्हणजे भाजपच्या सरकारच्या विरुद्ध आहे. भाजपचं सरकार विरुद्ध. म्हणजे भाजपचं सरकार नको म्हणून निलेश लंके, का निलेश लंकेचं काम चांगलं आहे म्हणून निलेश लंके? भाजपचं सरकार नको म्हणून काम म्हणजे- चांगलं आहे निलेश लंकेचं. हा. आणि भाजपमध्ये दुधाला भाव नाही, दर नाही शेतीमालाला, त्याच्यामुळं नकोय. म्हणजे शेतीमालाला भाव नाही, मग सुजय विखे बरे आहेत का? सुजय विखे बरे, पण शेतीमालाला भाव नाही म्हणून भाजप नकोय लोकांना, असं आहे ते. शेतीमालाला बाजार भाव नाही म्हणून भाजप नको. तुमच्याकडून कसं काय वातावरण चालणार आहे? काय नाही, आमच्याकडे चांगलं आहे वातावरण. कोणाला? लंके साहेब निवडून येतील का? येऊ शकते, काय अडचण. तुमचं मत कोणाला? आमचं मत अजून कोणालाच नाही. अजून आमचं मत ठरायचं आहे आम्हाला, कोणाला येते. आता तर तुम्ही म्हणले शेतीमालाला बाजार भाव नाही, म्हणजे असा विचार चालू आहे अजून. म्हणजे पक्क मत नाही अजून? नाही अजून नाही. नेते म्हणजे निलेश लंके का बरं? पारनेरचे सर्वसामान्यांचा माणूस आहे. आणि मग सुजय विखे मोठाच माणूस आहे ना. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई आता असं आहे. मग मी काय म्हणतो, जसं लोक आहे ना बदल करतात. पुढं अमेरिकेत काय होतंय, 10 वर्ष राष्ट्राध्यक्ष, तसं आपलं का बघू ना, एका घराला 50 वर्ष, एका टायमाला लंकेला देऊ 5 वर्ष खासदार. बरोबर, तुमचं गाव कोणतं आहे? कानूर पठार. तुमचं मत काय आहे? आमचं मत आहे शरद पवारचे गटाचं माणूस. शरद पवारला तुम्ही मानता की निलेश लंकेला मानता? दोन्हीला मानतो ना. मग निलेश लंके जर अजित पवार का असते तर नसतं ते, भाजप बरोबर आहे ना, महायुती तिथे. हा हा हा, म्हणजे तुम्ही शरद पवारला मानणार आहे? हो, शरद पवारला. आणि शरद पवारांकडून लंके उभे आहेत? हो, निलेश लंके. कोण निवडून येईल? निलेश लंके. दादा, कोणतं गाव आहे? कानूर पठार. काय वाटतं तुमच्याकडे कोण कोण उभं राहिले निवडणुकीला? मस्त आहे दादा. निलेश लंके उभे राहिले, सुजय विखे उभे राहिलेले. हा आहे ना. कशी लढाई होईल दोघांची? आता काय आपल्याला काय एवढं हे आज काय व्यापारी आहे तुम्ही? नाही ना, व्यापारी काय आहे? मग कोण आहे? आम्ही शेतकरी आलोय आपलं सहज. मग शेतकरी जरी असले हा. तरी आता शेतकऱ्यांविषयी जी भाजपची धोरणं आहेत, दुधाला बाजारभाव नाही, कांद्याला बाजारभाव नाही, मग तुमचं मत काय असणार आहे याच्यात? आमचं यालाच कांद्याला याला बाजार हे झाले पाहिजे ना. हा, हा मग कोण याच्यासाठी तर खासदार निवडून द्यावं लागेल ना. हा. कोण खासदार देणार तुम्ही? खासदार निलेश लंके झाला पाहिजे. का बरं? विखे का नाही? नाही की आता काय आपलं त्याच एवढं हे नाही. तुमच्या तालुक्यातले लंके म्हणून नाही तसं काय नाही म्हणायला. मग कोणाला मानता तुम्ही? कोणत्या पक्षाला मानता? आमच्या आता सध्या तेच आहेत तिथं आमच्या इथं लंके. दादा, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला असं वाटतं का लंके आमच्या तालुक्यातला माणूस आहे आणि आमचा खासदार आम्हीच करावा असं आम्हाला वाटतं.
तुमच्या तालुक्यातला जरी माणूस असला तरी विखे आता इतके वर्ष तेही राजकारणीच आहेत. मग ते निलेश लंके निवडून येईल असं वाटतं का तुम्हाला? येईल ना, येईल. का बरं? मग आता बरं उमेदवार आहे. प्रोसेस आहे त्याची तशी प्रोसेस सध्या तर आहे तिथं चालू. निलेश लंकेंनी काय कामं केली असेल? नाही केले पण त्याला करता नाही आलं ना मध्ये कोरोनाच्या काळात 2-3 वर्ष त्याचे केले. कोरोनाच्या काळात त्याला जमला नाही, समजा अडचणी येत होतं ना, कामं केली नाही. अजून नाही गेली पण करणार आहे, दिले असून करून ठेवले. मग आता त्यांनी काम नाही केलं तर तुम्ही मत त्यांना द्यायचं, आमच्या तालुक्यातला माणूस आम्हाला, आमचा तालुका मोठ्यातला माणूस मोठा करायचा आम्हाला, म्हणून त्याला मत द्यायचं. कोण निवडून येईल? हा कोण निवडून येईल? लंके साहेब कोण आहे?